ओल्ड एज प्रॉब्लेम्स, वयस्कर लोकांच्या समस्या, क्रॉनिक इलनेस, दीर्घकाळ चालणारे आजार, रक्तदाब, स्पेशली टाईप 2 डायबिटीस, फुफ्फुसांचे आजार, दम लागणे, COPD, ॲस्थमा, किडनीचे प्रॉब्लेम्स, मोबिलिटी आणि मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम्स, संधिवात, मणक्यांचे आजार, ऑस्टिओपोरोसिस, हाडे ठिसूळ होणे, वारंवार तोल जाणे, मेंटल हेल्थ इश्यूज, अल्झायमर्स, डिमेन्शिया, विसरभोळेपणा, डिप्रेशन, अँझायटी. बऱ्याचदा वयस्कर लोकांचे नातेवाईक, मुलं गाव सोडून शहरी असतात, त्यामुळे घरामध्ये एकलगेपणामुळे बऱ्याचदा डिप्रेशन, अँझायटी हे विषय उद्भवू शकतात. स्लीप डिसऑर्डर्स, झोप कमी येणे किंवा झोप न लागणे, सेन्सरी अँड सिस्टमिक प्रॉब्लेम्स, यामध्ये दृष्टी कमी होणे, मोतीबिंदू, कॅटरॅक्ट, ऐकायला कमी येणे, त्याच्यानंतर पचनक्रिया कमी होणे, ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन व्हायची शक्यता वाढते. वयाप्रमाणे पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचे प्रॉब्लेम होतात, त्याच्यामुळे लघवी साफ न होणे, थेंब थेंब लघवी पडणे. पॉलिफार्मसी, बऱ्याचदा भरपूर आजारांमुळे असलेले त्यांच्या गोळ्या चालू असतात, त्याच्यामुळे औषधांचा ओव्हरडोस आणि त्रास हा उद्भवतो. वृद्ध वयात काय काळजी घ्यावी? हायड्रेशन, डॉक्टरांना वारंवार भेटणे आणि आपल्या गोळ्यांचा डोस ॲडजस्ट करणे. फिजिकल ॲक्टिव्हिटी, याच्यामध्ये साधारण चालणे, योगा करणे, फॅमिलीसोबत मित्रांसोबत वेळ घालवणे, शक्यतो अनवॉन्टेड प्रवास टाळावा. नमस्कार, मी डॉक्टर विराजराव आनंदकोरे, जेरियाट्रिशियन, वयस्कर लोकांच्या आजारांचा तज्ज्ञ. सध्या मी रुबी हॉल क्लिनिक पुणे आणि गॅलेक्सी हॉस्पिटल वारणानगर इथं कार्यरत आहे.